हाय, नमस्कार बालदोस्तांनो. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? गोष्टींची पुस्तकं वाचताय ना? 2 दिवस गोष्टी यासाठीच सांगितलेलं नाहीये की फक्त तुम्हाला ऐकण्याची सवय लागेल आणि तुम्ही वाचन सोडून द्याल. मध्ये मध्ये गोष्टी जेव्हा ऐकायची सवय लागते त्यावेळी त्या मिळवण्यासाठी आपण काहीतरी धडपड करतो वाचनाची, आणि ती तुम्ही नक्की करत असाल अशी अपेक्षा ठेवते मी. तर आजची जी आजपासून किंबहुना आजपासून श्यामची आई या पुस्तकामध्ये ज्या 45 रात्री साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल, त्यांच्या व्यक्तिरेखेबद्दल जे काही सांगून ठेवलेलं आहे महात्म्य, खूप मोठमोठ्या लेखकांनी आपल्या आईबद्दल सांगून ठेवलं आहे. आपण आपल्या आईमुळे घडत असतो. आपली संपूर्ण वाढ ही आपल्या आईमुळे होत असते. आजूबाजूचं वातावरण आपल्याला शिकतं, घरातले अनेक लोक शिकवतात, शाळेत जाऊन शिक्षक शिकवतात, सगळा निसर्ग शिकवत असतो. पण जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या आईबरोबर असतो. आईच्या गर्भात आपण 9 महिने काढलेले असतात आणि त्यानंतर सुद्धा आपल्या हाताला बोटाला धरून आपल्याला चालायला आपली आई शिकवते, बोबडे बोल बोलायला शिकवते. अनेक समाजातले आजूबाजूचे सगळे संस्कार हे आपली आई करत असते. चांगलं काय वाईट काय हे सगळं आई सांगत असते. तर साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये सुद्धा एक अशीच महत्वाची व्यक्ती होती, ती म्हणजे त्यांची आई. एक दिवशी काय झालं, आश्रमामध्ये ते बसलेले असताना त्यांच्या मित्रांनी विचारलं की आम्ही सुद्धा आजारांची शुश्रूषा करतो, इथे सेवा करतो, पण त्यांना ज्यामुळे बरं वाटतं तो कोमलपणा, ती सहृदयता, ती नम्रता, तो पान्हा तुझ्याकडे कुठून आला? तो आमच्याकडे नाहीये. तुझं हे दिव्यत्व, तुझं छान वागणं, टिपूर चांदणं पडल्यासारखं तुझ्या अस्तित्वात असल्यावरती वाटणं, हे सगळं तुझ्याकडे कुठून आलं? त्यावेळी साने गुरुजी सांगतात की हे सगळं काही जिने मला दिलेलं आहे ती म्हणजे माझी आई. तिच्या प्रत्येक शिकवणीतून मी जे काही वेगवेगळं शिकलो, त्यामुळे माझं व्यक्तिमत्व असं घडत गेलं. जशी एखादी भिंत बांधत असताना एक 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 वीट त्यावर ठेवून ती मजबूत भिंत घडत जाते, एखादी इमारत मजले चढत जातात, तशी माझी व्यक्तिमत्वाची इमारत घडण्यासाठी माझी आई ही सर्वस्वी कारणीभूत होती. तिने मला प्रत्येक एका प्रसंगातून दाखवून दिलं की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, कुठे चुकतोय मी, माझी चूक कशी सांभाळली पाहिजे. तर साने गुरुजींनी या ज्या 45 रात्री लिहिलेल्या आहेत त्या तुरुंगात बसून लिहिल्या. स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला, त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते तुरुंगामध्ये गेले आणि त्यावेळेला त्यांनी नाशिकच्या तुरुंगात असताना 45 रात्री ज्या काही लिहून काढल्या, 2 रात्री बाहेर लिहिल्या, तर त्या रात्रींमध्ये त्यांनी आपल्या आईबद्दलचं लिखाण करून काढलं आणि ते या श्यामची आई या पुस्तकामध्ये आहे. तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचा. या गोष्टी ऐकल्यात तरी सुद्धा शब्द तसाच येणार नाही, कारण त्यांच्या शब्दांचा जो पान्हा आहे तो आपल्याला खूप समृद्ध करतो मुलांनो. त्यामुळे श्यामची आई हे पुस्तक यानंतर तुम्ही सगळे नक्की वाचणार आहात. तर मुलांनो, पहिल्या रात्रीबद्दल जे काही साने गुरुजींनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळं स्वतःच्या आईचं वर्णन केलंय की ती लहान असतानाच आईचं लग्न झालं, घरी सगळे धर्मनिष्ठ होते, वडील खूप कर्मठ होते, त्यानंतर आई अतिशय ज्ञानी अशी होती, घरामध्ये एकदम छान त्यांचं घर सधन होतं, घरी खाण्यापिण्याची कमतरता नव्हती, वापरणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तिच्या होत होत्या. लहानपणी लग्न करून ती ज्या घरामध्ये म्हणजे माहेरी असताना सगळ्या गोष्टींची माहिती असणे, चणचण नसणं, हा प्रकार म्हणजे खूप काही परिस्थिती श्रीमंत नव्हती, पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात चांगली म्हणावी अशी त्यांची परिस्थिती होती. 2 भाऊ आणि 1 बहीण होती आईला, आणि लग्न करून आल्यावरती सुद्धा खूप चांगलं घर मिळालं. खोतांचं घर होतं. खोत म्हणजे काय असं मित्र विचारतो, त्यावेळी ते म्हणतात की गावामध्ये शेतसारा गोळा करणारे आणि सरकारकडे तो नेऊन देणारे बिनपगारी जे असतात त्यांनाच खोत असं म्हटलं जातं. मग या खोताला काही मिळत नाही का, तर त्या खोताला तो जो शेतसारा जमा होतो त्यातला 4था भाग दिला जातो. पण हे खोत जे असतात ते गावातले अतिशय मुजोर माणसं म्हणून होऊन जातात. म्हणजे गावामध्ये जे गरीब लोक
सगळं करत असतात, शेती करत असतात, वेगवेगळ्या बागा असतात त्यांच्या, शेती करत असताना अनेक धान्य, अनेक पिकं घेतली जातात, त्याच्यावरती या खोताचा डोळा असतो. म्हणजे खोत हा एक साधारण प्रतिमा बघितली आपण तर गावातला लबाड माणूस असं म्हटलं जातं मुलांना. तर ते लबाड वगैरे असं नसतं, पण आपल्याला जास्तीचं मिळावं अशी कुठेतरी त्यांची वृत्ती झालेली असते, असं साने गुरुजी या पुस्तकातून सांगतात. आणि माझे वडील तसे काही लबाड नव्हते. आई अशी सधन पुरुषाची पत्नी म्हणून तिच्या अंगावरती छान छान सोन्याचे, मोत्याचे, नाकात नथ असे दागिने होते. पण ते दागिने कोणाच्या जीवावर कसे, कोणाचे अश्रू आणि कशा पद्धतीने गाळून मिळवून आणलेले होते हे आईला तोपर्यंत माहिती नव्हतं. वडील परंपरागत खोताचा व्यवसाय असल्यामुळे, म्हणजे तेच काम असल्यामुळे वडील सुद्धा तेच करायचे. त्यांना सुद्धा तशाच पद्धतीने लोकांकडनं जे काही आहे ते मिळवण्याची एक 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 सवय लागलेली असते. आणि त्यामुळे घरामध्ये असं सगळं चांगलं वातावरण होतं आमच्या. एक दिवशी काय झालं की ते वडवली या गावी जायला निघाले आणि तिथे काम करून दिवसभर ते संध्याकाळी परतायचं या बेताने तिथून निघाले. तेव्हा घरामध्ये सगळेजण सांगत होते, अरे अमावस्या आहे, जाऊ नकोस, आजचा दिवस जाऊ नको. तेव्हा ते घरातल्या सगळ्यांना सांगतात, अरे कसली अमावस्या आणि कसली पौर्णिमा, देवाने सगळे दिवस दिलेले आहेत, सगळे दिवस खरोखर चांगले असतात, त्याच्यामध्ये काही अमावस्या पौर्णिमा मी तरी मानत नाही. आणि ते सगळ्यांचं डावलून ते जायला निघतात. तिथे गेल्यावरती संध्याकाळ होते. संध्याकाळच्या वेळेला गावासारख्या भागामधून निघायचं म्हणजे मुलांना कसं असतं, घनदाट असतं सगळं वातावरण, म्हणजे इकडच्या सारख्या लाईट नसतात, रस्ते व्यवस्थित नसतात, भरपूर झाडी असते, रात्र झाली की सगळे सरपटणारे इकडचे तिकडचे प्राणी निघायला लागतात बाहेर. तर ही सगळी परिस्थिती बघून गावातली एक म्हातारी आजी होती, ती म्हणाली, आता निघू नकोस, परिस्थिती थोडी वाईट आहे, अमावस्या सुद्धा आहे, तू काही सकाळी उजाडलं की तू थंड छानपैकी त्या वाऱ्याबरोबर जाऊ शकतोस. पण वडील म्हणाले की नाही, काही गरज नाही, मी आत्ता माझ्याबरोबर गडी आहे त्याच्याबरोबर निघेन आणि गावामध्ये घरी अगदी लोक दिवे लागणी करतायत तोपर्यंत, जेवण बनवतायत, जेवायला पंक्ती बसतायत तोपर्यंत मी जाऊन पोहोचेनच की. म्हणून न सांगता तसेच ते त्या गड्याला घेऊन निघतात. आणि थोडंसं गावाच्या पुढे गेल्यावरती एक दरी असते आणि त्या दरीमधून वाहणारा एक झरा असतो. त्या झऱ्याच्या इथे येतात, तिथं झुळझुळ वाहत असतो आणि तिथून एक शीळ घातल्याचा आवाज येतो. शीळ म्हणजे शिट्टी वाजवल्याचा. वडिलांच्या पोटामध्ये थोडीशी कालवा होते, ते धीट असतात, भितरट नसतात, पण तरीही अशा शांत ठिकाणी कोणीतरी शिटी घातली की आपल्याला भीती वाटते की नाही, तशा पद्धतीने थोडंसं पोटात कालवा होते. अचानक अंधारातनं अशी 2-3 माणसं येतात आणि अंगावर बसतात. गावामध्ये खूप गरीब असणारी खालच्या जातीतली एक जमात पूर्वी होती. महार, मांग अशा पद्धतीने त्यांना संबोधलं जायचं. तर त्या लोकांकडनं सुद्धा हे लोक अशा पद्धतीने कामं करून घ्यायचे, वाईट वागायची. ती मांगाची पोरं फारच माजली आहे, त्यांना अशीच हे झाली आहे, ते झाली आहे, माज आलाय, अशा पद्धतीने त्यांची भाषा असायची वडिलांची. कुठेतरी तोच डूब ठेवून त्यांच्याच एका टोळीने घरामध्ये भूक, बघा कोणतंही वाईट कृत्य करण्यामागे सुद्धा प्रेम असतं असं साने गुरुजी सांगतात. का तर हे कृत्य वडिलांवरती हल्ला करण्याचं हे कृत्य सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा प्रेम होतं. त्यांची मुलं कुठेतरी भुकेने तडफडत होती, तो ती जी पोटाची भूक होती मुलांची ती भागवण्यासाठी म्हणून त्यांनी हे कृत्य केलं होतं. त्यांना खरोखरच त्यांना मारायचं वगैरे असं काही नव्हतं. तर प्रत्येक गोष्टीमागे प्रेम असतं आणि हा प्रेमाचा संदेश साने गुरुजींनी आपल्याला दिला. आणि अशा पद्धतीने वडिलांवरती हल्ला झाल्यावर तो जो सोबतचा गडी असतो तो पळतो, तिथून पळ काढतो. वडील घाबऱ्या होतात की आता हे लोक आपल्याला मारल्याशिवाय काही सोडणार नाही. कुठेतरी काहीतरी सूडबुद्धीने यांनी आपल्यावर हल्ला केलाय म्हणून ते सांगतात, बाबांनो या अंगठ्या घ्या, ही 100ची नोट घ्या, जे हवं ते माझ्या अंगावरचं वस्त्र घ्या, पण मला सोडा आणि हा हल्ला तुम्ही थांबवा, तुम्ही घरी जा, मला सोडा, तुमच्या डोक्यावर सुद्धा पातक घेऊ नका मला मारण्याचं. आणि तिथपर्यंत तो जो गडी असतो तो गावी घरी पोचलेला असतो. गावी घरी ही बातमी पोचते की अरे आता वडिलांवरती हल्ला झालेला आहे. आई ते त्यावेळी खूप मोठी नसते, आम्ही नव्हतो, ते लग्न होऊन आलेली, थोडं समजायला, पण स्त्रियांना लवकर समजायला लागतं, तसं तिला लवकर समजायला लागलेलं असतं. अशा प्रसंगी कोणाला हाक मारायची तर देवाकडे. आपण सगळेजण पहिल्यांदा कठीण प्रसंग येताच
देवाच्या चरणी हात जोडतो, त्याच्याकडे त्याचा धावा करतो की देवा आम्हाला या संकटातनं सोडव. तशी आई देवाजवळ जाते, देवा माझं जर काही पुण्य असेल याच्या पुढे सुद्धा मी जे सगळं चांगलं करेन ते माझ्या घरच्यांसाठी, माझ्या नवऱ्यासारख्या देवासारख्या असणाऱ्या नवऱ्यासाठी, पण या संकटातनं त्यांना सोडव, माझा नवरा घरी परत येऊ दे, मी सती सावित्रीचं व्रत करेन असं देवाच्या इथे म्हणते. आणि तेवढ्यात वडील दारात येऊन उभे राहतात. अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते असतात. देवाजवळ नमस्कार केला जातो की बरं झालं वडील परत आले. आणि त्या वेळेपासून आई अजूनपर्यंत सती सावित्रीचं ती होती तोपर्यंत ते व्रत करत होती. तिला मधल्या काही याच्यामध्ये काळामध्ये हिवतापाने ती ग्रासलेली असायची. वरचेवर तिला हिवताप यायचा. आणि त्यावेळी सुद्धा एकदा सत्य सावित्रीचं व्रत होतं, त्यावेळी तिला हिवताप झाला होता. आणि तिला चालण्याची सुद्धा हे नव्हती अजिबात, तिच्यामध्ये ताकद नव्हती, तिला सतत चक्कर यायची आणि ती पडायची. आणि त्यावेळेला 3 दिवस वडाला 108 फेऱ्या मारायच्या असं ते व्रत होतं उपाशी राहून. आईमध्ये तर हिवतापामुळे अजिबात उभं राहण्याची सुद्धा ताकद नव्हती. आता करायचं काय? आईचं मी सगळं ऐकायचो. अशा वेळेला आईने मला बोलावलं आणि मला म्हटलं, श्याम बाळा इकडे ये रे, तू माझी सगळी कामं करतोस, सगळं ऐकतोस, तू माझा खूप लाडका आणि चांगला मुलगा आहेस, माझ्यासाठी एक काम तुला अजून करायचं आहे. त्यावेळी मी आईला म्हटलं, काय ग आई सांग ना, असं काय इतकं बोलतेस? त्यावेळी आई म्हणाली, हे बघ बाळा, तुला माझं व्रत पूर्ण करायचं आहे. त्यावेळी श्याम म्हणाला, मी कसं काय तुझं व्रत पूर्ण करणार? हे बघ, मी व्रत केलेलं आहे, त्याच्यामध्ये 108 फेऱ्या मारायच्या असतात, रोज त्या फेऱ्या वडाला तू मारायच्यास. त्यावेळी श्याम म्हणतो, श्याम त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, अरे मी वड्याला फेरा मारतोय, माझे सगळे मित्र बघतायत, ते सगळे मला चिडवतील, शाळेमधून येता जाताना शाळेमध्ये गेलो नाही म्हणून मास्तर मारतील, हे होईल ते होईल, अशी अनेक कारणं तो आईला सांग. अरे देवाचं करण्यासाठी तू एवढी कारणं सांगतोयस, त्या दिवशी चुलीवरचं खोबरं घेऊन खाल्लंस, त्यावेळी तू मला एका शब्दाने विचारलं नाहीस. मुलगा आहेस, लहान बाळ आहे म्हणून मी ते नजरेआड केलं, पण तू विचार कर, वाईट कृत्य करण्यासाठी आपल्याला लाज नाही वाटत आणि चांगलं कृत्य करण्यासाठी आपल्याला लाज का रे वाटते? आपण शाळेमध्ये बघा, कोणाचा तरी न विचारता पेन घेतो, खोडरबर घेतो, परत देतच नाही, त्याला दमदाटीच करतो, एखाद्याच्या अंगावर जातो, त्याला मारतो, या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करतो. पण चांगली गोष्ट करण्यासाठी आपण अनेक कारणं सांगतो. आज समाजात पण इतरत्र आपण बघतोय जे सगळा अनाचार माजलाय, अत्याचार होतोय, लोक अगदी व्यवस्थित वाईट कृत्य करून मोकळी होतात. पण चांगलं कृत्य करायचं असेल तर 100 वेळा विचार करतात, त्याची जाहिरात करतात, त्याचा गवगवा करतात. तसंच हे दृश्य आहे. तर तिथे आई असं म्हणते आणि एकदम श्यामचे डोळे उघडतात की अरे खरंच की रे, वाईट कृत्य किती पटकन होतं आपल्या हातून आणि चांगलं कृत्य मात्र होत नाही. तेव्हा श्याम म्हणतो, आई मी तुझ्या फेऱ्या पूर्ण करेन. आणि त्यावेळेला वडाला फेऱ्या मारतो. आणि साने गुरुजी सांगतात, त्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा वटसावित्री आली आणि मी घरी असायचो त्यावेळी मी वडाला फेऱ्या मारायचो आणि आईचं स्मरण करायचो. तर मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळी साने गुरुजींनी ही गोष्ट कायमची आपल्या जे संस्कारांची वही आहे त्याच्यामध्ये लिहून ठेवलं की चांगल्या गोष्टी करण्यासाठी कधीही लाज वाटू देऊ नका. वाईट कृत्य करताना आपण सगळी लाज सोडतो, चांगली कृत्य करताना आपण तितकंच अभिमानाने आणि कोणाचीही तमा न बाळगता ते कृत्य केलंच पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला कितीही अडचणींना सामोरं जावं लागलं तरी चालेल. त्यामुळे आजच्या या गोष्टीतनं आपल्याला हे शिकायचं आहे की मुलांनो, नेहमी चांगलं वागा, चांगलं कृत्य करा आणि त्याच्यासाठी कधीही मागे हटू नका. वाईट कृत्य करताना अनेकदा विचार करा, पण चांगलं कृत्य करत असताना क्षणाचाही विचार करू नका. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक पुस्तक, हा जो कर्फ्यू आहे हा संपल्यावर नक्की विकत आणा आणि सगळ्यांनी वाचा. पुन्हा भेटूया असाच एक प्रसंग उद्या घेऊन. तोपर्यंत टाटा.